धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सामोड महामार्गावर आज सकाळी 11 वाजता एका ओमनी व्हॅनला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला। ही व्हॅन पिंपळनेरहून सामोड मार्गे साक्रीकडे जात होती आणि त्यात 3 जण प्रवास करत होते। सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले। प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वायरिंग मधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। तथापि तीव्र उष्णता आणि बराच वेळ वाहन चालविणे ही देखील कारणे मानली जात आहेत। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल उपस्थित आहेत। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले। रस्त्याच्या दुतर्फा 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर। मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो। गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो। जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला। त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली। गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढली। वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता। पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ येतो थांबवण्यात आला आणि गाडी जळली, पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही आणि जे झालं ते आता सुरळीत सर्व चालू झालं।